आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 5वीतील इंग्रजी विषयाचा ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम आपण अभ्यासत आहोत. त्यातील ॲक्टिव्हिटी 15 किंवा टेम्पलेट 15 आज आपण अभ्यासणार आहोत. टेम्पलेट म्हणजेच कृतीपत्रिका. तर कृतीपत्रिकेतील आजचे घटक आहे यूज ऑफ नाउन्स, व्हर्ब्स अँड ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाम, क्रियापद आणि विशेषण यांचा वापर किंवा उपयोग. तर आपण यामध्ये काही ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. पहा, तर ॲक्टिव्हिटी 1 जी आहे ती आहे पहा, राईट ए सुटेबल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स टू द सेंटेन्स. वाक्यात योग्य शब्द घालून वाक्य पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, बिग, ब्युटिफुल, काइंड आणि ग्रीडी. बिग म्हणजे मोठा, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, काइंड म्हणजे दयाळू, ग्रीडी म्हणजे लोभी. तर हे 4 विशेषणं दिलेले आहेत, ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत आणि तुम्हाला ते वाक्यामध्ये यूज करायचे आहेत. तर पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, इट इज ए डॅश हाऊस. ते एक टिंब घर आहे. तर मग इट इज ए डॅश हाऊस, मग यामध्ये आपण कोणता शब्द यूज करून दाखवला आहे तुम्हाला पहा, इट इज ए ब्युटिफुल हाऊस. ते एक सुंदर घर आहे. तर म्हणजे घरासाठी आपण ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे ब्युटिफुल. जसं सुंदर घर आहे तसं आपण मोठं घर म्हणजे बिग हाऊससुद्धा म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. तर मग आता ब्युटिफुल शब्द यूज झाला. आता राहिलेले 3 वाक्य पहा. यामध्ये मग दुसरं वाक्य कोणतं आहे, आय कॉट ए डॅश फिश. मी एक मासा पकडला. मग कसा, तर आपण म्हणू शकतो बिग, मोठा. म्हणजे बिग हे विशेषण वापरू शकतो. मग या ठिकाणी आय कॉट ए बिग शब्द जर टाकला तर वाक्य होईल आय कॉट ए बिग फिश. म्हणजे दुसऱ्या वाक्यात आपण बिग हे ॲडजेक्टिव्ह यूज करू शकतो, वापरू शकतो. त्यानंतर आय सॉ अँड डॅश मॅन. मी टिंब माणूस पाहिला. तर या ठिकाणी ग्रीडी आणि काइंड हे 2 शब्द आहेत. तर काइंड म्हणजे दयाळू, ग्रीडी म्हणजे लोभी. तर कोणतंही विशेषण वापरू शकता. समजा आपण काइंड हे विशेषण वापरलं तर वाक्य काय तयार होईल, KIND, काइंड म्हणजे दयाळू. तर आय सॉ अँड काइंड मॅन म्हणजे मी एक दयाळू माणूस पाहिला. आणि शेवटचं वाक्य काय तयार होईल, वन्स देर वॉज ए ग्रीडी वुमेन. ग्रीडी म्हणजे लोभी बाई, एकेकाळी एक लोभी बाई होती. तर 4 वाक्यामध्ये आपण वेगवेगळी विशेषणं वापरून अशी वाक्य तयार झालीत पहा. इट इज अ ब्युटिफुल हाऊस, आय कॉट ए बिग फिश, आय सॉ अँड काइंड मॅन, वन्स देर वॉज ए ग्रीडी वुमेन. तर अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार केलेले आहेत. लक्षात घ्या, या काइंडच्या जागी आपण बिग हा शब्द यूज करू शकतो, ग्रीडी हा शब्द यूज करू शकतो. फक्त ब्युटिफुल हा शब्द मात्र माणसांसाठी शक्यतो वापरत नाही, स्त्रियांसाठी वापरतात. आले लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण ॲडजेक्टिव्हचा यूज करायचं शिकलेलो आहोत. त्यानंतर ॲक्टिव्हिटी दुसरी पाहूया. दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे, ॲक्टिव्हिटी 2, चूज 1 वर्ड ऑर फ्रेज फ्रॉम ईच शेप अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. राईट इन युअर नोटबुक. खालीलपैकी एक शब्द किंवा शब्दगट निवडा व वाक्य पूर्ण करा. तर तुम्हाला काही शब्दगट दिलेले आहेत, त्यातील शब्द निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहेत. असे हे 3 शब्दगट आहेत. हा पहिला, हा दुसरा शब्दगट आणि हा तिसरा शब्दगट दिलेला आहे. आणि यातील प्रत्येकातील एक शब्द किंवा शब्दगट निवडून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की समजा आता आपण पहिल्या शब्दगटातील कोणते शब्द आहेत ते पाहूयात. लायन म्हणजे सिंह, माऊस म्हणजे उंदीर, अ कॅट म्हणजे मांजर, अ डॉग म्हणजे कुत्रा. त्यानंतर अमित, नीना हे नावं आहेत मुलांची. अ फ्यू मॅन हा 2 शब्द आहेत. फ्यू मॅन म्हणजे काही माणसं. आणि इथं काही क्रियापद दिलेले आहेत म्हणजे व्हर्ब दिलेले आहेत, क्रिया दाखवणारे शब्द आहेत. मग कोणकोणते ॲक्शन दाखवत आहेत, ॲक्शन वर्ड म्हणजेच वर्ब. मग हे कोणते आहेत, स्लेप म्हणजे झोपला, रॅन म्हणजे पळाला, जंप म्हणजे उडी मारली, क्लाइंब म्हणजे चढणे, वॉक म्हणजे चालणे आणि फेल म्हणजे पडणे. आता या ठिकाणी हे क्रियापद झाल्यानंतर वाक्य पूर्ण करण्यासाठी काही ऑब्जेक्ट दिलेले आहेत, म्हणजेच वाक्य पूर्ण करणाऱ्या अर्थपूर्ण शब्दगट दिलेला आहे.
तर मग कोणकोणते या ठिकाणी फ्रेज दिल्यात? अंडर द ट्री, अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली. त्यानंतर टू द वॉल म्हणजे भिंतीपर्यंत. फ्रॉम द ट्री म्हणजे झाडापासून. अ वॉल म्हणजे भिंत. बिहाइंड द वॉल भिंतीच्या पाठीमागे. ऑन द मॅट म्हणजे मॅटवरती, चटईवरती. इन द बॉक्स म्हणजे बॉक्सच्या मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला 3 शब्दगट दिलेले आहेत आणि त्यातील प्रत्येक शब्दगटातील एक एक शब्द निवडून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. तर आपण पहिल्यांदा लायनपासून सुरुवात करूया. तर वाक्य काय तयार होईल? द लायन. यातील एक क्रियापद निवडायचं दुसऱ्या गटातील. तर आपण निवडलं स्लेप. तर आता द लायन स्लेप्ट म्हणजे सिंह झोपला. इथपर्यंत वाक्य पूर्ण झालेलं आहे. पण आता ह्या वाक्यामध्ये आणखी माहिती देणारे काही आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे, शब्दगट निवडायचा आहे. तर यापैकी कोणकोणता निवडता येईल? अंडर द ट्री सिंह झाडाखाली झोपला होऊ शकतं. द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. द लायन स्लेप्ट टू द वॉल लायन भिंतीला झोपला. तर असं शक्यतो नाही म्हणणार, म्हणजे हे दुसरा शब्द नाही यूज करता येणार. द लायन स्लेप्ट फ्रॉम द ट्री लायन झाडापासून झोपला असं म्हणता येईल का? नाही, म्हणजे हेही वाक्य नाही जमणार. द लायन स्लेप्ट अ वॉल लायन भिंतीला झोपला असंही म्हणता येणार नाही. मग द लायन स्लेप्ट बिहाइंड द वॉल लायन भिंती पाठीमागे झोपला असं आपण म्हणू शकतो. तर मग अशा पद्धतीनं पहा आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत की आपण एक पहिलं कर्ता निवडणार की ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर आपण क्रियापद निवडणार या दुसऱ्या गटातील आणि कर्ता आणि क्रियापद निवडल्यानंतर आपल्याला त्याच्याशी संबंधित योग्य असं वाक्य पूर्ण करणारा शब्दसमूह म्हणजेच ऑब्जेक्ट निवडायचा आहे. आणि तो निवडताना तो पहिल्या 2 शब्दांना सूट होईल असं आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे आपण द लायन स्लेप ह्या 2 शब्दांपासून म्हणजे द लायन आणि स्लेप ह्या 2 शब्दसमूहापासून त्याला यूज होणारे कोणते 2 शब्दसमूह शोधले? अंडर द ट्री बिहाइंड द वॉल. म्हणजे कोणती 2 वाक्य योग्य होतील? द लायन स्लेप्ट अंडर द ट्री आणि द लायन स्लेप्ट बिहाइंड द वॉल. हे जे वाक्य आहे द लायन स्लेप्ट टू द वॉल हे योग्य होणार नाही. द लायन स्लेप्ट फ्रॉम द ट्री सिंह झाडापासून झोपला असं हे योग्य वाक्य किंवा अर्थपूर्ण वाक्य असणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहेत. आता आपण जर दुसरे या ठिकाणचे काही शब्द किंवा कर्ता निवडले की समजा आपण माऊसपासून सुरू करूया. द माऊस म्हणजे उंदीर. आपण क्रियापद या ठिकाणी स्लेप्ट घेऊ शकतो किंवा आता ह्यावेळेस आपण जर रन केलं, रॅन म्हणजे धावला, पळाला. द माऊस धावला म्हणजे उंदीर पळाला. आता याच्या संबंधित कोणता शब्दसमूह निवडू शकतो आपण? अंडर द ट्री माऊस पळाला झाडाखालून. अंडर द ट्री होऊ शकतं म्हणजे द माऊस रॅन अंडर द ट्री असं वाक्य तयार करू शकतो. किंवा द माऊस रॅन टू द वॉल उंदीर भिंतीपर्यंत पळाला असंही वाक्य आपण करू शकतो. द माऊस रॅन फ्रॉम द ट्री उंदीर भिंतीपासून पळाला असंही म्हणू शकतो. द माऊस रॅन अ वॉल रॅन अ वॉल म्हणजे भिंतीला पळाला. तर भिंतीला पळाला असं पण म्हणू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी हे जे चौथा शब्दसमूह आहे अ वॉल हा रॅनच्या द माऊस रॅन यामध्ये आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं कोणता शब्दसमूह वापरता येईल किंवा कोणता येणार नाही याचा विचार करून तुम्हाला तुमच्या वहीमध्ये वेगवेगळी वाक्य बनवायची आहेत. अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. अशी कमीत कमी 20 वाक्य तुम्ही अर्थपूर्ण बनवायचे आहेत. काही वाक्य मी तुम्हाला सांगतो आहे जसं अ कॅट जम्पड ऑन द मॅट म्हणजे मांजराने जम्प म्हणजे उडी मारली. ऑन द मॅट म्हणजे मॅटवरती मांजराने चटईवर उडी मारली. अ डॉग वॉक बिहाइंड द वॉल की कुत्रा वॉक म्हणजे चालला. बिहाइंड द वॉल भिंतीच्या पाठीमागे एक कुत्रा भिंतीच्या पाठीमागे चालला असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या या पहिल्या शब्दसमूहातील शब्द घेऊन त्यानंतर दुसऱ्या शब्दसमूहातील क्रियापदं घेऊन आणि शेवटी तुम्हाला ते वाक्य पूर्ण करणारे काही शब्दगट निवडून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. आणि हे वाक्य असे 20 वाक्य तयार करा.
आणि त्याचे फोटो काढून मला पाठवा. तर आजचं काही वाक्य तुम्हाला मी दाखवतो तयार केलेले. हे पहा, द माऊस रॅन टू द वॉल, अ कॅट जम्प्ड फ्रॉम द ट्री, डॉग वॉक ऑन द मॅट, अमित फेल ऑन द मॅट, नीना वॉक टू द वॉल. तर असे वाक्य तुम्ही तयार करू शकता. तर आजचा तास इथेच थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.